आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज त्यांनी दाखल केलाय। अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार, शिंदे आणि फडणवीसांच्या उपस्थितीत सभा झाली। अजित पवारांनी बारामतीसाठी डमी अर्ज भरला। सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर अजितदादांचा डमी अर्ज शिंदे, फडणवीस, शिवतारेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आलाय। पुण्यात सुप्रिया सुळेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, सचिन अहिर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज दाखल। सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत कोल्हेंकडून अर्ज दाखल। पुण्यातून मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा अर्ज दाखल। पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करत धंगेकरांची प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी। सुनील तटकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रायगडमधून सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार। सांगलीतून महायुतीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सांगलीत मोठं शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांचा अर्ज दाखल। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचं भव्य शक्ती प्रदर्शन। उदयनराजेंच्या प्रचारात शिवेंद्र राजेही सामील। दोघांनी हातात कासरा धरून बैलगाडा हाकलाय। सोलापुरातून प्रणिती शिंदेंचा अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रणिती शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन। बीआरएस नेते भागीरथ भालके यांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा। सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतल्यानंतर भालकेंकडून पाठिंबा जाहीर। सोलापूरमध्ये भाजप आणि वंचितच्या उमेदवाराच्या अर्जात त्रुटी। भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जावर एक स्वाक्षरी बाकी, तर वंचितच्या राहुल गायकवाड यांचं दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र आयोगाच्या नमुन्यात नाही। लातूरचे भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी भरला उमेदवारी अर्ज। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय बनसोडेंची उपस्थिती, तर शहरातून काढण्यात आली रॅली। अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केलाय। होळकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी आणि लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत वर्णी। महायुतीच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो, बच्चू कडूंचा फोटो गायब। अमरावतीत महायुतीला विरोध केल्याने बच्चू कडू नसल्याची चर्चा। नारायण राणेंना भाजपची उमेदवारी जाहीर। रत्नागिरी, सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी, तर ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे लढत होणार। सिंधुदुर्गात नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। राणेंच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी। अमित शहांच्या सभेसाठी रत्नागिरीतील मैदान निश्चित। भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा निश्चित। सभेसाठी मंडप उभारण्याच्या कामाला सुरुवात। उद्या पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदान। नागपूर रामटेक मतदारसंघातील 4510 मतदान केंद्रांवर प्रशासन सज्ज। ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि निवडणूक यादीचं वितरण। तब्बल 42,72,366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राकडे पोलिंग पार्टी किट घेऊन रवाना। लोकसभा क्षेत्रात एकूण 9,266 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2,133 केंद्रावर मतदान होणार। भंडाऱ्यात जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज। कडेकोट पोलीस बंदोबस्तासह संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष राहणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात। जिल्ह्यात 47 मतदान केंद्र, तर अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 13,000वर। चंद्रपूरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी। मतदान पथकं मतदान केंद्रावर जाण्यासाठी सज्ज। एकूण 18,37,906 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 1,288 मतदार केंद्रावर जिल्हा प्रशासन सज्ज। मतदान केंद्रावर 723 व्हीलचेअरची सुविधा। नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी 181 बसेस आणि 241 जीपची व्यवस्था। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी। संभाजीनगरात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार। आजपासून 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार। माढा लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी राम गायकवाडांची रेड्यावर बसून रॅली। गायकवाड मराठा समाजाचे राज्य समन्वयक। बुलढाण्यात महालोकशाही आघाडीच्या उमेदवाराचा आगळा वेगळा प्रचार। दुचाकीवर गॅसचा सिलेंडर ठेवून असलम शहा यांचा प्रचार। निवडून आल्यास 300 रुपयांमध्ये घरपोच सेवा देण्याचं आश्वासन। बुलढाण्यात पार पडला कॉफी विथ रविकांत तुपकर कार्यक्रम। रविकांत तुपकरांच्या संवाद कार्यक्रमात डॉक्टर, केमिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, व्यापारी आणि उद्योजकांचा सहभाग।
जळगावमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक. करण पवार यांनी लोकसभेत विजयी करण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार. काँग्रेसच्या राज्य महासचिव उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींची परभणीत परवा सभा. सभेच्या 2 दिवस आधी परभणीत ट्रॅफिक जाम. उड्डाण पुलापासून 5 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा. साताऱ्याच्या कराडमध्ये खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात. प्रशिक्षण सुरू असताना विमान धावपट्टीवरून घसरून विमानतळाच्या भिंतीला धडकलं. विमानाचं किरकोळ नुकसान. यवतमाळच्या वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एसीचा स्फोट. शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याचा अंदाज. शिर्डीत दहीहंडी फोडून 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता. गेल्या 3 दिवसात लाखो भाविकांनी घेतलं साई दर्शन. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या चैत्र एकादशी सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज. भाविकांच्या सोयीसाठी पत्रा शेडची उभारणी. शिखर शिंगणापूर यात्रेसाठी तेल्याभुत्याच्या कावडीचं प्रस्थान. आता 20 तारखेला कावड घाट यात्रेचा थरार आणला. चैत्रोत्सवानिमित्त नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी मालेगाव बस आगारातून 10 विशेष बसेसची व्यवस्था. भाविकांची गर्दी लक्षात घेता बस संख्या वाढवण्यात येणार. व्यवस्थापकांची माहिती. भंडाऱ्यातील अड्याळमध्ये सुप्रसिद्ध घोडायात्रेला उत्साहात प्रारंभ. नियोजनासाठी विविध समित्या स्थापन. नाशिकमध्ये 2च दिवसात गंगापूर धरणातून काढण्यात आला 2350 क्युबिक मीटर गाळ. तब्बल 194 हायबा ट्रकद्वारे जलसमृद्ध नागरिक अभियानाचं काम वेगात सुरू. वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास अडस यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री रीमा सेन यांची प्रचार रॅली. रॅलीत उमेदवार रामदास अडस यांच्यासह भाजप घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा सहभाग. साखर उत्पादनात राज्यात मक्तेदारी. सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन. यंदा 109 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक साखरेचं उत्पादन. बीडच्या परळीमधील बोरणा मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी घटली. फक्त 5% पाणीसाठा शिल्लक. स्थानिकांसमोर पाणी टंचाईचं संकट. छत्रपती संभाजीनगरमध्ये खोजेवाडी गावात राज्यातील पहिली चारा छावणी सुरू. 10,000 जनावरांची क्षमता असलेली चारा छावणी सुरू. पुण्याच्या भामा आसखेडमधील आवर्तन अखेर 28 दिवसांनंतर बंद. धरणातील पाणीसाठा 27% कमी. परिसरात पाणी टंचाईची समस्या. वाशिमच्या मुंगळा गावात कृषी पंपासाठी वीज पुरवठा 15 दिवसांपासून बंद. पाणी बंद झाल्याने उन्हाळी पिकांचं नुकसान. वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुणे जिल्ह्याला अवकाळी वादळी पावसाने झोडपलं. शेतीचं मोठं नुकसान. त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. मालेगावात तापमानाचा पारा 43 अंशावर. काल 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये ज्वारीच्या दरात घसरण. आवक वाढल्याने दर घसरले. अकोल्यात आज 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. या महिन्यातील सर्वात जास्त तापमान. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती. चला मतदान करण्यास पुढे येऊया. आपल्या देशाचा विकास करूया. अशी घोषवाक्य लिहून मतदानाचं महत्त्व अधोरेखित.